नमस्कार मित्रांनो. आजची अत्यंत महत्त्वाची बातमी खास करून आपल्या आईवडील, आजी-आजोबा आणि घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून 60 वर्षांवरील नागरिकांसाठी एक मोठा सुविधा पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना थेट 7 मोठ्या सुविधा मिळणार आहेत, ज्यामध्ये दरमहा पेन्शन वाढ, मोफत आरोग्य उपचार, औषध सवलत, प्रवासात सूट, टॅक्स सवलत, घरबसल्या सरकारी सेवा आणि सुलभ कर्ज योजना अशा सुविधा समाविष्ट आहेत. या योजनांचा थेट फायदा घेतल्यास एका ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला 30,000 ते 80,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. सर्वात प्रथम सुविधा म्हणजे ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ही रक्कम 3,500 ते 5,000 रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. विधवा महिला, एकटी वृद्ध नागरिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शन योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. आधार कार्ड, बँक खाते आणि वयाचा दाखला यांच्या मदतीने ग्रामपंचायतीत किंवा सीएससी केंद्रातून अर्ज करता येणार आहे. दुसरी मोठी सुविधा म्हणजे मोफत आरोग्य सेवा. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हृदय शस्त्रक्रिया, डायलिसिस, मोतीबिंदू ऑपरेशन, कॅन्सर उपचार यांसारखे महागडे उपचार सुद्धा मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आयुष्मान कार्ड दिले जाणार असून शासकीय तसेच निवडक खासगी रुग्णालयांत उपचार उपलब्ध असतील. तिसरी सुविधा म्हणजे मोफत आणि स्वस्त औषध योजना. सरकारी दवाखाने आणि जनऔषधी केंद्रांत बीपी, मधुमेह, सांधेदुखी तसेच हृदयविकारावरील औषधे 50 ते 80% सवलतीत देण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी सरकारी औषध केंद्रातून आवश्यक औषधे मोफत मिळण्याचाही सरकारचा निर्णय आहे. चौथी सुविधा म्हणजे प्रवास सवलत योजना. रेल्वेमध्ये वरिष्ठ नागरिकांना तिकिटांवर थेट 50% सूट मिळणार आहे. MSRTC आणि इतर राज्य परिवहन बसेसमध्येही 50% सवलत लागू करण्यात आली आहे. ज्येष्ठ प्रवाशांसाठी राखीव आसन व्यवस्था करण्यात येणार असून स्थानकांवर मदत सेवा देखील सुरू केली जाणार आहे. पाचवी सुविधा म्हणजे घरबसल्या सरकारी सेवा योजना. वृद्धांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागू नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन अर्ज, आधार अपडेट, रेशन कार्ड दुरुस्ती, मेडिकल फॉर्म, बँक सेवा यासाठी घरपोच मदत दिली जाणार आहे. मोबाईलवर कॉल करून किंवा ग्रामसेवकांमार्फत ही सेवा घेता येणार आहे. सहावी सुविधा म्हणजे कर सवलत आणि बचत योजना. ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर टॅक्स सवलत देण्यात आली असून बँक FDवर अतिरिक्त व्याजदर दिला जाणार आहे. मेडिक्लेम विमा हप्त्यावर मोठी कर सवलत देण्यात येणार आहे, ज्यामुळे वृद्धांच्या आरोग्य विम्याचा खर्च कमी होणार आहे. सातवी आणि शेवटची सुविधा म्हणजे सवलतीचे कर्ज योजना. स्वयंरोजगार, लहान उद्योग, वैद्यकीय खर्चासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त 4 ते 6% व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जासाठी कोणतीही मोठी गॅरंटी लागणार नाही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत, सीएससी केंद्र किंवा राज्य सरकारी सेवा पोर्टलवर अर्ज करावा. अर्जासाठी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि बँक पासबुक आवश्यक आहेत. मित्रांनो, आपल्या आईवडिलांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट उपसले आणि आता त्यांच्या सुरक्षित व सन्मानजनक आयुष्यासाठी सरकारने ही मोठी पावले उचलली आहेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एकही ज्येष्ठ नागरिक या सुविधांपासून वंचित राहणार नाही.